नमस्कार. आज महाचर्चेचा विषय आहे जात पंचायतीचा अडसर आणि कायदा. आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य आहे असं आपण म्हणत असतो, पण फुले आंबेडकर यांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्याही राजकारण्याचं भाषण हे संपत नाही. पुरोगामी महाराष्ट्र आहे असं म्हणत असताना देखील नाशिकमधली एक घटना आहे. प्रमिला कुंभारकर नावाची जी मुलगी आहे, भटके जोशी समाजातली, तिच्या वडिलांनी जात पंचायतीच्या दबावाखाली, त्या प्रेशर खाली येऊन आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. आणि ही घटना अर्थातच घृणास्पद अशी या घटनेचा उल्लेख करावा लागेल. ही खरं म्हणजे आपल्या देशांतर्गत दहशतवादाची घटना आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. आज या अनुषंगानं आपल्या स्टुडिओमध्ये चर्चेसाठी तीन मंडळी आलेली आहेत, तिघ जण आलेले आहेत. सुरुवातीला मी परिचय करून देतो. ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड, ज्येष्ठ विधिज्ञ, हे आपल्या समवेत आहेत. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे त्याचे कार्याध्यक्ष संस्थापक हे श्रीयुत नरेंद्र दाभोळकर हे देखील आपल्या बरोबर आहेत. आणि याशिवाय प्रख्यात लेखक आणि नाटककार संजय पवार हे देखील आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत. या व्यतिरिक्त खरं म्हणजे या विषयाच्या अनुषंगानं पोलीस विभागातर्फे इथं कोणीतरी हजर व्हायला हवं होतं, म्हणून आम्ही CH वाकडे, पोलीस उपमहानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण महाराष्ट्र यांना इथं आमंत्रित केलेलं होतं, पण काही कारणामुळे ते इथं येऊ शकलेले नाहीयेत, पण ते आपल्याशी दूरध्वनीवर बोलण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आपण आता ताबडतोब जात पंचायतीचा अडसर आणि कायदा या अनुषंगाने एक ध्वनिचित्रफीत पाहणार आहोत, ती पाहूया. आपल्या देशात अंदाजे 8,000हून अधिक जाती आहेत. या जातींचा अचूक आकडा अजून कुणालाच सापडलेला नाही. या अनेक जातींमध्ये त्यांच्या त्यांच्या जात पंचायती आजही अस्तित्वात आहेत. जिथे शिक्षणाचा प्रसार झाला, समाज स्थिरस्थावर झाला, मुख्य प्रवाहात आला, तिथे जात पंचायती नाहीशा झाल्या. पण महाराष्ट्रात आजही जात पंचायती बसतात आणि त्यांनी दिलेल्या अमानवी निर्णयाच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या. जातीबाहेर लग्न केलं म्हणून गर्भवती स्त्रीची गर्भासह हत्या करणं, कुटुंब वाळीत टाकणं, जबरी दंड लावणं असे प्रकार आजही घडतायत. शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात भारतीय संविधान आणि लोकशाहीला आव्हान देणाऱ्या जात पंचायती सरकार का नष्ट करत नाहीत? काय आहेत या जात पंचायती? त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार कोणी दिला? जाणून घेऊया जात पंचायतीचा अडसर आणि कायदा. दाभोळकर, आपल्याला माहितच आहे की हा महाराष्ट्र पुरोगामी, आता सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेची घटना नाशिकमध्ये झाली आणि त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. आणि आपल्याला हेही माहिती आहे की या प्रकरणामुळे हे संपूर्ण हा जो जात पंचायतीचा जो एक संपूर्ण प्रकरण आहे ते पेटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही याबद्दल काय म्हणाल? या घटनेसंदर्भात तुम्ही काय सांगू इच्छिता? 29 जूनला ज्यावेळी प्रमिला कुंभारकरचा जीव तिच्या वडिलांनी घेतला, त्यावेळी आंतरजातीय विवाहाच्या मुळे हा बळी दिला गेला असं मानलं गेलं होतं. त्याचा अधिक खोलात गेल्यानंतर असं समजलं की खरं म्हटलं तर जात पंचायतीच्या दबावामुळे हे कृत्य तिच्या वडिलांनी केलं. त्याच्यानंतर सकाळचे सल्लागार संपादक उत्तम कांबळे, मी यांनी काही लेख लिहिले आणि अगदी अनपेक्षितपणे एखाद्या वारुळातनं मुंग्या बाहेर याव्यात त्या पद्धतीनं महाराष्ट्रामधनं जवळजवळ 101 तरी तक्रारी आमच्याकडे जात पंचायतीच्या अन्यायाच्या आल्या. आणि प्रकरण पेटलंच. पण मी असं सांगतो की ते केवळ भटक्यांच्या मधलं नव्हतं. म्हणजे केवळ एक उदाहरण पुरेसं आहे की काँग्रेसचे फार ज्येष्ठ नेते आणि बनारस हिंदू विद्यापीठ ज्यांनी स्थापन केलं त्या पंडित मदन मोहन मालवीय यांना 30 वर्ष जातीनं बाहेर ठेवलेलं होतं 100 वर्षापूर्वी. त्याच श्री गौड ब्राह्मण समाजामधल्या काका धर्मावत आणि आणखी 16 लोकांना पुण्यामध्ये आजही जात पंचायतींनी बहिष्कृत ठेवलेलं आहे. संजय, आता दाभोळकर जे म्हणतायत की जात पंचायतीचं जे वर्चस्व आहे ते या घटनेच्या निमित्तानं पुन्हा वर उफाळून आलं, तुम्ही तुमचं याविषयीचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचं की भारत हे कधीच एक राष्ट्र म्हणून नव्हतं. आणि मला असं वाटतं की भारत हा देश ज्या पद्धतीने धर्म, जात, प्रांत, भाषा अशा सगळ्या याच्यामध्ये जो विभागलेला आहे आणि ती जी विषमता आहे, त्या विषमतेतनं ह्या ज्या जन्मजात श्रेष्ठत्वाच्या ज्या कल्पना रुजलेल्या आहेत
त्याच्यामुळे हा काहीतरी एक अधिकार मिळतो. म्हणजे विशेषतः आपल्याला असं दिसेल की आता विशेषतः या जात पंचायतीच्या याच्यामध्ये या भटक्या किंवा अशा पद्धतीच्या जाती जमातीतल्या लोक जास्त आहेत, तर आपल्याला असं लक्षात येईल की अजूनही या देशातला बराचसा समाज हा टोळीच्या पद्धतीने राहतो किंवा टोळी युगात असल्यासारखा राहतो. आणि मला असं वाटतं की अनेक वर्ष भटक्यांची जी चळवळ चाललेली आहे ती आम्हाला राष्ट्रीयत्व द्या ह्याच्यासाठीच चाललेली आहे. आणि मग कुठेतरी आम्ही जर या राष्ट्राचे नागरिकच नाही तर या राष्ट्राचा कायदाच आम्हाला नाही आणि तो आमच्या जातीचाच कायदा आम्ही पाळू आणि कुठेतरी त्या दबावाखाली हे सगळं होत असावं. आणि मला असं वाटतं की हा जो काही जन्मजात श्रेष्ठत्वाचा, मग तो वंशाचा असेल, वर्णाचा असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टीचा, म्हणजे आपल्याला स्त्री पुरुष याच्यामध्ये नवरेशाही गाजवताना दिसते किंवा सासू ज्या पद्धतीने हे करते, हे जे सगळेच शोषणाचे प्रकार आहेत. मला असं वाटतं की या संदर्भात खरं म्हणजे कायदे हे दबलेले जे आवाज आहेत, या दबलेल्या आवाजांना कायद्याचं संरक्षण आपल्याला चांगल्या प्रकारे परिणामकारकरित्या मिळताना दिसत नाहीयेत. काय तुमचं म्हणणं आहे याच्यावर? याच्यामध्ये दोन भाग आपण लक्षात घेतले पाहिजे. एक असा की ऐतिहासिक वारसा असतो. इतिहासपूर्व काळामध्ये आपल्याकडे धर्मामध्येच दोन भाग होते, एक आचार आणि दुसरा व्यवहार. आचार म्हणजे धार्मिक कृत्य झाली आणि व्यवहार म्हणजे समाज नियमन झालं. परंतु जेव्हा कायदा हा वेगळा केला गेला आणि तो फार पूर्वीच वेगळा झाला इसवी सनाच्या दरम्यान, त्यावेळेसपासून बाकीच्या व्यवहाराच्या गोष्टी ज्या आहेत त्या धर्माकडे नाहीत किंवा जातीकडे नाहीत. आणि तरीसुद्धा ह्या केल्या जात असतील तर त्या बेकायदेशीरपणे केलेल्या असतात, त्याला कुठलाही कायद्याचा आधार नाही. त्यासाठी कायदेशीर कारवाई केव्हाही करता येते. आता दंड वसुली हा एक प्रकार आपण पाहतो. या जात पंचायती ज्या असतात दाभोळकर, या त्यांच्याकडून त्यांनी जर परधर्मीयाशी लग्न केलं तर त्यानंतर त्यांच्याकडून दंड वसुली केली जाते. आणि हा दंड वसुलीचा प्रकार हा सर्रास चालू आहे महाराष्ट्रामध्ये. आपल्याला हा आता पुन्हा नव्यानं संपूर्ण हे सगळं उघडकीला यायला सुरुवात झालेली आहे आणि विशेषतः माध्यमातून याची जोरात चर्चा होते. तर कायद्यानं या अशा दंड वसुलीला काय शिक्षा होऊ शकते? मला असं वाटतं की याच्या आधी आपण एका मुद्द्याचा विचार केला पाहिजे. आम्ही आंतरजातीय विवाहाची चळवळ पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून चालवतो आणि आता जात पंचायतीला मूठ माती ही मोहीम पण आम्ही चालवतोय. दंड हा नंतरचा भाग झालाय. बहुसंख्य जात पंचायतींनी केलेले दंड आणि अन्य सर्व शिक्षा यापैकी 80% जास्त प्रकरणं ही आंतरजातीय विवाहाची असतात. त्याच्यामुळे आज आंतरजातीय विवाहाला समाजामध्ये प्रतिष्ठा नाही आणि मान्यता नाही. आणि आंतरजातीय विवाह केलेले लोक केवळ त्यांच्या जातीकडूनच नव्हे तर एकूणच समाजामध्ये प्रचंड दबावाखाली वावरत असतात. त्याच्यामुळे आपल्याला जर जात पंचायतीला मूठमाती द्यायची असेल, आपल्याला जर जात पंचायतीच्या घृणास्पद शोषणाला रोखायचं असेल तर आम्ही आंतरजातीय विवाहासाठी उपयोगी पडणारा एक जाहीरनामा गृहमंत्र्यांना काही दिवसापूर्वी दिला होता. मला स्वतःला असं वाटतं की असं संरक्षण जर मिळालं, उदाहरणार्थ आज आंतरजातीय लग्न केल्यानंतर इतक्या प्रचंड दहशतवादाला तोंड द्यावं लागतं की आमचं असं म्हणणं होतं की अॅट्रॉसिटीची केस जशी DYSP लेवलचाच अधिकारी घेऊ शकतो, त्या पद्धतीनं आज आंतरजातीय लग्न केल्यानंतर त्याला जी दहशत सोसावी लागते त्याच्यासाठी तुम्ही DYSP लेवलच्या अधिकाऱ्याला तरतूद करा, तर कदाचित आम्ही लवकरपणे तिथं पोहोचू जे कायदा नसताना DSP जे आहे. मला असं वाटतं, मला अगदी बरोबर प्रश्न हा जो उपस्थित केलेला आहे की कायद्याचं नेमकं संरक्षण काय आणि त्याचं जे अंमलबजावणी आहे ती पोलीस विभागातर्फे देखील मोठ्या परिणामकारकरित्या झाली पाहिजे. श्रीयुत CH वाकडे, पोलीस उपमहानिरीक्षक नागरी हक्क संरक्षण, हे आपल्याशी फोनवर बोलायला उपलब्ध आहेत. वाकडेजी, आता दाभोळकरांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, दाभोळकर तुमच्याशी बोलतील, संजय पवार बोलतील, भास्करराव आव्हाड देखील बोलतील, त्यांच्या मनातला एक एक प्रश्न सांगतील. मला एक सांगा की या पद्धतीचा जो दबाव, विशेषतः आंतरजातीय विवाह केल्यानंतर पडणारा जो दबाव प्रचंड आहे, याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी विशेषतः या मुलीचा जो कुंभारकर नावाच्या मुलीचा जो खून बापाने केला तो त्या दबावामुळे केला असं त्याचं म्हणणं आहे. आणि अर्थातच त्या आजूबाजूचे लोक आता त्यांची तोंड उघडलेली आहेत. तुम्ही सांगा याच्याबद्दल पोलिसांनी काय करायला पाहिजे होतं आणि काय पोलीस खातं करू शकतं? खरं म्हणजे हे जे प्रकार होत आहेत राज्यामध्ये, हे मगाशी जे वक्तव्यांनी सांगितल्याप्रमाणे हे खरोखर दुर्दैवी आहेत आणि आपल्या राज्याला ही खरोखर असे प्रकारचे प्रकार हे भूषणावश नाही. पोलिसांकडे जर अशा प्रकारची
माझ्या मते पोलिसांकडे अशा प्रकारची कुठली माहिती मिळाली किंवा कोणी तक्रार केली तर त्याच्यानंतर कार्यवाही करणं हे पोलिसाचं कामच आहे. परंतु पोलिसांनी स्वतःहून अशा प्रकारची जर माहिती मिळवली आणि त्याच्यात जर त्यांना माहिती पडलं की फक्त लग्न म्हणजे परक्या जातीशी किंवा दुसऱ्या जातीशी लग्न लावलं म्हणून त्या समाजाने बहिष्कार घालावा, तर हे प्रकार अतिशय चुकीचे आहे. आणि याच्यावर जर त्यांच्या जात पंचायतीचा जर पगडा असेल तर त्याप्रमाणे कायद्या सध्या IPC म्हणजे भादवीच्या कायद्याप्रमाणे पोलिसांनी कार्यवाही करायला पाहिजे. मला सांगा वाकडेजी की ज्या पद्धतीची तुमची पोलिसांची जी यंत्रणा आहे ती तालुका पातळीवर अगदी गाव पातळीवर देखील तुमची गुप्तचर यंत्रणा तिथे कार्यरत आहे. अगदी बरोबर. अशा पद्धतीच्या तक्रारी तुमच्याकडे आल्यानंतर त्यावर त्वरेनं कार्यवाही का केली जात नाही किंवा कारवाई का केली जात नाही? मला वाटतं पोलीस स्टेशन लेवलला किंवा चौकी किंवा जे बीट असतं त्या लेवलला जर अशी माहिती मिळाली तर त्याच्या नक्कीच वरिष्ठ अधिकारी त्याच्या नक्कीच तात्काळ कॉग्निझन्स घेऊन त्याच्यावर कार्यवाही करतील अशी मला खात्री आहे. आणि अशी माहिती मिळाल्यानंतर सर आतापर्यंत जे राज्यामध्ये नाशिक आणि औरंगाबाद मध्ये ताबडतोब गुन्हे दाखल खंडणीसारखे गुन्हे दाखल झालेले आहेत. खंडणीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. आपल्या बरोबर भास्करराव आव्हाड, ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड आपल्याशी बोलायला उपलब्ध आहेत. त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे की पोलिसांनी प्रोएक्टिव्ह होऊन या घटनेकडे पाहून त्यावर त्वरित कार्यवाही करू शकतात. आव्हाड बोला तुम्ही. अधीक्षक महोदय, आपल्याकडे दोन गोष्टी तुमच्या बाजूने आहेत. एक आहे आपल्या राज्यघटनेचं 21वं कलम जे तुम्हाला राईट ऑफ लिबर्टी आणि व्यक्ती स्वातंत्र्य देतं. बरोबर आहे सर. आणि इथे जेव्हा जेव्हा संकोच होईल तेव्हा तेव्हा दखलपात्र गुन्हा होईल. बरोबर आहे. असा दखलपात्र गुन्हा झाल्यानंतर आपल्याकडे कोणीही तक्रार केली नाही किंवा फिर्याद दिली नाही तरी देखील पोलिसांना त्याच्यात सहभाग घेता येईल आणि आवश्यक त्या कृती करता येतील. अगदी अरेस्ट सुद्धा करता येईल, अटक सुद्धा करता येईल. तर हे थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये कदाचित त्या ग्रामीण भागात देखील पुढारी मंडळींच्या दबावामुळे आपण कमी काम करता असं होतंय का? कधी कधी नाईलाज होतो का? ही एक शंका समाजाला येते. काय म्हणणं आहे तुमचं? सर याच्याबद्दल माझं असं म्हणणं आहे की कदाचित एखादी घटना अशी घडू शकते की सिनियर म्हणजे ते खालच्या कर्मचाऱ्यांच्या लेवलवर ही डील होत असेल. परंतु मी खात्रीपूर्वक सांगतो सर, अधिकारी लेवलला अधिकारी स्तरावर जर अशी घटना लक्षात आली तर कोणत्याही परिस्थितीत अधिकारी त्याच्यावर सुमोटो कारवाई करतील आणि करत आहेत सर. वाकडे तुम्हाला दाभोळकर तुम्हाला काही प्रश्न विचारताय? मला वाकडे साहेब याच्यापेक्षा जरा जास्त गंभीर प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. हा सर. महाराष्ट्रामध्ये जात पंचायती उघडपणे समांतर न्याय व्यवस्था चालवतात आणि समांतर न्याय व्यवस्था चालवतात हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळतं. मग एवढी प्रचंड यंत्रणा ज्यांच्या हातात आहे ते पोलीस खात्यालाही समजत नाही. आम्ही नुसतं पेपरमध्ये दिलं की आमच्याकडे नोंदणी करा तर 101 लोकांनी नोंदणी केली आणि त्यातले 85 लोक म्हणले की माफ करा आमचं नाव जाहीर करू नका. मी आपल्याला विचारतोय, आपण असं जाहीर करायला तयार आहात का की लोकांनी जर जात पंचायतीने आमच्यावर अन्याय केला असेल तर आमच्याकडे तुमच्याकडे नोंदणी करावी, नाव गुप्त ठेवू आणि आम्ही त्याचा परामर्श घेऊ. आणि असं करताना आपल्याला पोलीस यंत्रणा दिसत नाही वाकडेजी. त्यामुळे हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे फार मोठ्या प्रमाणात असं वाटतं का आपल्याला? सर तसं निश्चितच वाटत नाही सर. जर अशा प्रकारच्या तक्रारी आता मगाशी या चर्चेच्या अनुषंगाने मी संपूर्ण राज्यातून माहिती गोळा केलेली आहे सर. त्याच्यामध्ये फक्त नाशिक आणि औरंगाबाद या दोनच ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. इतर ठिकाणी कोणी फिर्याद द्यायला पुढे आलेला नाहीये सर. परंतु असे प्रकार जर लक्षात आले किंवा सुमोटो स्वतःहून पोलिसांनी जर हे केले तर याच्यात नक्कीच वाकडेजी पुण्याचे गृहस्थ आपल्याशी बोलणार आहेत थोड्या वेळाने. आपल्याला त्यांचं बोलणं पण ऐकता येईल. भगवान गवळी नावाचे गृहस्थ आहेत. त्यांना 20 वर्ष त्यांच्या आई वडिलांना भेटायला बंदी घालण्यात आली कारण त्यांनी जातीबाहेर विवाह केला. बरोबर आहे सर. नाही वाकडेजी साहेब, मी आपल्याला सांगतो की मला आश्चर्य वाटतं की अशी चर्चा असून आपल्याला माहिती कमी कशी मिळते. मी आपल्याला सांगतो की नाशिकला दाखल झालेला आहे, लासलगावला दाखल झालेला आहे, औरंगाबादला झालेला आहे, लातूरला झालेला आहे, काका धर्मावतने पुण्याला केलेला आहे. मी सांगतोय की आमच्याकडे लोक तक्रार करतायत. माझी विनंती अशी आहे किंवा आवाहन,
तुम्ही असं जाहीर कराल का की आजच्या कार्यक्रमात की ज्यांना कोणाला जात पंचायतीच्यामुळे सोचतोय त्यांनी या पोलिसांच्या नंबरला कळवावा, तुमचं नाव गुप्त ठेवून आम्ही त्याची नोंद घेऊन असं तुम्ही सांगू इच्छिता का? अगदी बरोबर आहे सर. मी माननीय पोलीस महासंचालक यांच्या वतीने असं सांगू इच्छितो की या संदर्भामध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला असेल, ज्यांना वाटतं की जात पंचायतीने आमच्या विरुद्ध अन्याय केलेला आहे, असे कोणीही तक्रारदार आम्ही इथून जिल्हा लेवलच्या अधिकाऱ्यांना पण इन्स्ट्रक्शन देण्याबद्दल मी विनंती करेल डीजी साहेबांना, आणि त्याप्रमाणे सर्क्युलर इश्यू करून जसं आपण आवाहन केलं त्याप्रमाणे मी सुद्धा सांगू शकतो की प्रत्येकाने अन्यायग्रस्त व्यक्तीने पोलीसकडे जर तक्रार दिली आणि त्याची कार्यवाही, त्याचं नाव गुप्त ठेवील असं तुम्ही म्हणता? त्याचं नाव गुप्त ठेवूनही किंवा त्याला संजय पवार आमच्या बरोबर एक अतिशय प्रतिष्ठित लेखक आणि नाटककार संजय पवार आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारू इच्छित आहेत. जी सर. वाकडे सर, मला असं तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही म्हणताय की मगापासून की कोणी तक्रार करत नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भटक्या समाजाच्या अनेक जात पंचायती जाहीरपणे भरतात आणि त्या विशिष्ट तिथींना किंवा विशिष्ट महिन्यांमध्ये भरतात, त्या जाहीरपणे भरतात. बरोबर आहे. आणि महाराष्ट्रात आतापर्यंत पोलीस अशा जात पंचायतींना हजर एवढ्यासाठी राहत होते की त्यांच्यावर जो गुन्हेगार म्हणून जन्मजात शिक्का आहे, तर असे कोणी सराईत गुन्हेगार त्यात सापडतात का म्हणून. तर मला तुम्हाला आता असा प्रश्न विचारायचा आहे की याच्या पुढे अशा ज्या जात पंचायती भरतील त्याच्यावर पोलीस काय कारवाई करणार? सर, जात पंचायती बद्दल पोलिसांना सुमोटो ऍक्शन घेता येते सर, परंतु माझ्या मते जर तिथं काही कॉग्निजेबल गुन्हा किंवा दखलपात्र गुन्हा जर सिद्ध होत असेल तर पोलिसाचं हे आद्य कर्तव्य आहे की त्याच्या समक्ष जर दखलपात्र गुन्हा होत असेल तर त्याचा कॉग्निजन्स त्याने स्वतः घ्यायचा असतो, स्वतः फिर्याद देऊन. जात पंचायती त्याच्यासाठीच भरतात, जात पंचायती त्याच्यासाठीच भरतात, तिथे ते समांतर न्याय व्यवस्था चालवण्यासाठीच भरतात. याचाच अर्थ तो गुन्हाच होतो ना. म्हणजे ते पूर्वीपासून माहिती आहे आपल्याला आणि ते उघडपणे भरतात आणि महाराष्ट्रातल्या ठराविक ठिकाणी ठराविक दिवशी त्या भरतातच भरतात. बरोबर आहे. वाकडे साहेब, मी आपल्याला असं एक कदाचित मदत देऊ शकेल की जेव्हा समजा एखाद्या माणसानं सांगितलं की मीच आता भारताचा राष्ट्रपती आहे, तर हे राज्यविरोधी कृत्य होतं की नाही. तसंच जी कोणी न्यायसंस्था नाही त्यांनी म्हणायचं की आम्ही न्यायसंस्था आहोत, हे प्रतिराज्य निर्माण करणारा गुन्हा होत असतो आणि म्हणून आपल्याला त्या दृष्टीने देखील त्यांच्या विरुद्ध ऍक्शन घेता येईल. बरोबर आहे सर. बोला वाकडीजी बोला. सर, या संदर्भामध्ये मी मगाशी पण सांगितलं की पोलिसांना याच्यामध्ये कुठलाही कॉग्निजेबल गुन्हा जर निष्पन्न झाल्याचं लक्षात आलं तर त्यांनी तो कॉग्निजेबल गुन्हा त्याचा कॉग्निजन त्याने घ्यायला पाहिजे. मग तो जात पंचायतीच्या संदर्भात असो किंवा अजून इतर संदर्भात असो. वाकडेजी, आपण पोलीस महासंचालकांच्या वतीनं, वाकडेंनी पोलीस महासंचालकांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला असं आश्वस्त केलेलं आहे की जात पंचायतीच्या दादागिरीचे कुठल्याही घटना किंवा कुठल्याही गोष्टी जर तुमच्या नजरेला आल्या, तुम्हाला त्याच्यातून तुम्ही स्वतः जात असाल तरी देखील तुम्ही कुठलीही पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर तुमचं नाव गुप्त ठेवून त्याविरुद्ध कार्यवाही केली जाईल आणि कडक पोलीस कारवाई केली जाईल, असं वाकडे साहेबांनी आपल्याला आता महासंचालकांच्या वतीनं सांगितलेलं आहे. वाकडेजी, आपण आमच्या कार्यक्रमात बोलायला आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. थँक्यू सर. यानंतर आपण या जात पंचायतीचे जो अडसर आहे आणि एकूण कायदा याविषयी काही प्रतिक्रिया आपण आता पाहणार आहोत. नाही, माझा खरं म्हणजे अशा पद्धतीने जे जात पंचायत